उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तिलांजली देऊन हिंदुत्वाशी गद्दारी केली, त्यामुळे त्यांच्यावर मशाल घेऊन कार्यकर्ते शोधण्याची वेळ आली आहे। शरद पवारांची शिल्लक राष्ट्रवादी आता शून्यावर आल्याशिवाय राहणार नाही असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय। आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे 45 खासदार उच्चांकी मतांनी विजयी होतील, तर विधानसभेत निशिकांत दादांसह 225 आमदार दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर, शिराळा, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय। छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं। जनसंपर्क जनकल्याणासाठी घर चलो अभियानाअंतर्गत इस्लामपूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील कुटुंब व व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील होते। कामगार मंत्री सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जयंत पाटील यांना 440चा करंट लागला असून सध्या ते दिल्लीत दिसत आहेत। आगामी निवडणुकीत त्यांना धक्का देत निशिकांत पाटील यांना ऊर्जा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे। निशिकांत पाटील यांनी 5 वर्ष भाजपाचे शिलेदार म्हणून जोमानं काम केले। त्यांच्या कर्तृत्वावर पक्षाला विश्वास असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष असल्याचा अभिमान आहे। निशिकांत दादा आमदार व्हावेत ही जनभावना आहे। इस्लामपूरचा आमदार होण्यासाठी तुम्ही तयार आहे का, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी करताच सर्वांनी एकच जल्लोष केला। निशिकांत पाटील यांनी जनसमुदायाला हात जोडून आशीर्वाद घेतला। कवटेमंकाळ नगरपंचायतीच्या 2 नगरसेवकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कवटेमंकाळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कवटेमंकाळ तालुक्यात पुन्हा एकदा फूट पडली आहे। खासदार गटाने राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिलाय। कवटेमंकाळ तालुक्यात खळबळ उडाली आहे। तासगाव येथील कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत कवटेमंकाळ नगरपंचायतीचे 2 नगरसेवक व 7-8 पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केलाय। कवटेमंकाळ नगरपंचायतीच्या माजी आरोग्य सभापती आणि विद्यमान नगरसेविका मीराबाई वनखडे, नगरसेवक संजय माने, पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कवटेमंकाळ शहर उपाध्यक्ष ईश्वर वनखडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहन खोत, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सोमनाथ टोने, लोणारी समाजाचे अध्यक्ष शंकर खैरावकर, विठुरायाची वाडीचे उपसरपंच धनाजी माळी आणि ग्रामपंचायत सदस्य राजेश खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम ठोकलाय। खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केलाय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कर्जदार शेतकऱ्यांचा कोणत्याही अपघातामुळे मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास संबंधित शेतकऱ्यांना 2 लाखाचे 3 वर्षासाठी विमा कवच देण्यात आले। जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी 4 कोटीचा धनादेश इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीला देण्यात आलाय। जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विमा संरक्षणाचा धनादेश मानसिंगराव नाईक यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला। मागील महिन्यात झालेल्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत कर्जदार शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती। कर्जदार शेतकऱ्यांचा कोणत्याही अपघातामुळे मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व, वीज पडून अथवा विजेच्या धक्काने मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, प्राणी चावून, पिसाळलेले कुत्रे चावून मृत्यू अशा विविध कारणांमुळे सभासद शेतकऱ्यांचा मृत्यू होणे तसेच काही जणांना कायमस्वरूपी अपंगत्व येणे अशा घटना वारंवार घडतात। शेतकऱ्यांना अपघाती विम्याचे सुरक्षा कवच असणं सद्यस्थितीत अत्यंत आवश्यक झालं होतं। सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून बँकेने जिल्ह्यातील सर्व विकास सोसायटीच्या जवळपास 2,70,000 कर्जदार सभासदांचा 2 लाख रुपये विमा 3 वर्ष कालावधीसाठी ग्रुप अपघाती विमा उतरवण्याबाबत निर्णय घेतलाय। त्यासाठीचा विमा प्रीमियम बँक स्वतः भरणार आहे। त्यानुसार विम्याचा 4,43,600 रुपयांचा धनादेश कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आलाय। मी पहिला धनगर असून नंतर गोपीचंद पडळकर असल्याचे सांगत धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले जाणार असल्याचा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय। 12 ते 17 ऑक्टोबर असा पहिला टप्पा असणार आहे। धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी आमदार पडळकर यांनी मागील 5 वर्षापूर्वी धनगर जागर यात्रा आयोजित केली होती। या जागर यात्रेतून त्यांनी महाराष्ट्र राज्यातील समस्त धनगर समाजाला जागृत करण्याचं काम केलं होतं।
त्यावेळी राज्य सरकारला केंद्र सरकारकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पाडलं होतं. सध्या महाराष्ट्र राज्यात विविध समाज आपल्या आरक्षणाच्या न्याय व हक्कासाठी धरणे, मोर्चे याद्वारे आक्रमकतेने भूमिका मांडत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा जागर यात्रा सुरू केली असून त्याचा पहिला टप्पा 12 ऑक्टोबर पासून सुरू होतोय. यामध्ये 12 ऑक्टोबर मराठवाडा, 13 ऑक्टोबर उत्तर महाराष्ट्र, 14 ऑक्टोबर विदर्भ, 16 ऑक्टोबर पश्चिम महाराष्ट्र, 17 ऑक्टोबर कोकण अशी धनगर जागर यात्रा होणार आहे. यावेळी पडळकर म्हणाले, धनगर आरक्षणाचा हक्क आम्ही न्यायालयीन पातळीवर लढतच आहोत. तो लढा आम्ही जिंकून आमचा हक्क आम्ही मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम सुरू आहे. त्याचा पहिला टप्पा सुरू करत आहोत आणि ही लढाई सर्वांच्या साथीने निश्चित जिंकू असं त्यांनी म्हटलंय. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या दुर्घटनेनंतर सर्व जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेत मध्यरात्री अचानक शासकीय रुग्णालयात जाऊन झाडाझडती घेतली आहे. सर्व शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांवर तातडीने औषध उपचार करावेत. या रुग्णांच्या उपचारामध्ये कोणतीही हेळसांड होऊ नये याची दक्षता घ्यावी. रुग्णांवरील उपचारामध्ये हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रुग्णालयात पुरेसा औषध साठा असावा याची दक्षता घेण्याची सूचना करून आवश्यक औषधांची मागणी देखील केली आहे. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. साधनसामुग्री, मनुष्यबळाअभावी रुग्णांच्या उपचारात विलंब झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितले. सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट पूर्ण करून घ्यावे. आवश्यक तेथे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवावा अशाही सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान डॉक्टर राजा दयानिधी यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. संबंधित नातेवाईकांनी दिलेल्या सूचना, सुधारणाबाबतचं मत विचारात घेऊन कार्यवाही करावी असं सांगून त्यांनी आजच्या बैठकीत दिलेल्या सूचनांचं पालन होते की नाही याची तपासणी करण्यासाठी वेळोवेळी शासकीय रुग्णालयांना भेटी देणार असल्याचं सांगितले. मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या मुंबईतील बैठकीत साप्ताहिक कोल्हापूर, हैदराबाद व वडोदरा एक्सप्रेस, कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले. नागपूर, कोल्हापूर आणि धनबाद, कोल्हापूर या 2 गाड्या कोल्हापूर येथे आल्यानंतर सुमारे 35 तास देखभाल दुरुस्ती झाल्यानंतर रुकडी व हातकणंगले येथे आणून थांबवण्यात येतात. यावेळेचा उपयोग करून साप्ताहिक कोल्हापूर व हैदराबाद व वडोदरा गाड्या सुरू करण्याची मागणी सदस्य सुकुमार पाटील यांनी केली आहे. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी, अभय कुमार मिश्रा यांनी या गाड्या सुरू करण्यास तत्वता मान्यता दिली. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचे आश्वासन दिलं. बिकानेर ते पुणे येणारी गाडी पुढे पुणे ते मिरज अशी वेगळी क्रमांकाने धावते. त्यामुळे सांगली, मिरज, कोल्हापूर, हातकणंगले येथून जाणाऱ्या प्रवाशांना 2 वेगवेगळी तिकिटे घ्यावी लागत असल्याने नाहक भुर्दंड होतो. ही एकच गाडी असताना 2 वेगवेगळ्या क्रमांकाने धावण्याऐवजी बिकानेर ते मिरज अशी एकाच क्रमांकाची गाडी चालवण्याची सूचना केली. पुणे दिल्ली दर्शन एक्सप्रेस मिरज पर्यंत वाढवली आहे. त्या धर्तीवर बिकानेर ते मिरज एक्सप्रेस करावी ही मागणी या बैठकीत मान्य केली. कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू करण्याची मागणी केली. याबाबत वरिष्ठ स्तरावर तयारी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही गाडी लवकरच सुरू होईल असं आश्वासन दिलं. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, सोलापूरचे खासदार सिद्धारूढ स्वामी यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सल्लागार उपस्थित होते. तासगाव तालुक्यातील येळावी येथे महसूल विभागाच्या वतीने वन बंधाऱ्याचं काम करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे परिसरातील 40 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच या परिसरातील विहिरी, बोर यांनाही याचा फायदा होणार आहे. पावसामध्ये बंधाऱ्यामध्ये पाणी साठल्यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढणार आहे. तासगाव तालुक्यातील येळावी परिसरात पाणी टंचाई जाणवत होती. कमी पाऊस झाल्याने या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने वन बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या बंधारा बांधून पूर्ण झाला असून याचा मोठा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. यावेळी तलाठी ऑफिसचे सर्कल प्रमोद पाटील, गाव कामगार तलाठी संदीप चव्हाण, पोलीस पाटील वैभव कोकाटे, अजिंक्य पुजारी, बाळू सुतार आदी जण उपस्थित होते. महापालिकेच्या प्रसूतिगृहाच्या इमारतीचं काम सुरू होणार असल्याने शनिवारपासून प्रसूतिगृहाचं स्थलांतर बायपास रोडवरील घाडगे हॉस्पिटलमध्ये होणार आहे.
गुरुवारपासून ओपीडी सुरू करण्यात येणार आहे, तर सोमवारी पूर्ण क्षमतेने प्रसूतीगृह सुरू होईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली आहे. सांगली शहर पोलीस स्टेशनलगत हरभट रोडला महापालिकेचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह आहे. महापालिकेच्या इमारतीमध्ये गेले 60 वर्षापासून प्रसूतीगृह सुरू आहे. प्रसूतीगृहाची इमारत ही जुनी झाली असल्याने इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने इमारत बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी सुरू असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह शनिवारपासून आंतररुग्ण आणि बाह्य रुग्ण विभाग बंद करण्यात येणार आहे. रुग्णालयाचं स्थलांतर बायपास रोडवरील डॉक्टर घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी घाटगे हॉस्पिटल बरोबर महापालिकेने वार्षिक भाडे करार केलाय. त्याला महासभेची देखील मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या ठिकाणी गुरुवारपासून बाह्य रुग्ण विभाग तर डिलिव्हरी विभाग सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह येथे मिळणाऱ्या सर्व आरोग्य सेवा या नवीन रुग्णालय बांधकामामुळे डॉक्टर घाटगे हॉस्पिटलमध्ये सुरू होणार आहेत. महापालिकेची शहर पथविक्रेता समिती अखेर गठीत झाली आहे. आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय व अशासकीय 13 सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. उर्वरित 8 सदस्यांच्या निवडी पथविक्रेत्यांमधून निवडणुकीद्वारे केल्या जाणार आहेत. महापालिका क्षेत्रात पथविक्रेता समिती गठीत झाली नसल्याने फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे पथविक्रेता समिती गठीत करून हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन निश्चित करता येत नव्हते. आयुक्त सुनील पवार यांनी समिती गठीत केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे व वैभव साबळे, सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पथविक्रेता समिती ही 21 जणांची आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाद्वारे महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शनानुसार शहर पथविक्रेता समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय विभागाचे 5 अधिकारी, 7 महामंडळ प्रतिनिधी व 8 पथविक्रेत्यांमधून प्रतिनिधी घेण्यात येणार आहेत. त्यानुसार शासकीय विभाग व इतर महामंडळ अशा सदस्यांची विविध प्रक्रिया राबवून समिती गठीत करण्यात आली आहे. येळावीतील महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश संभाजी पाटील यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे ते पद रिक्त होते. आज येळावी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा घेऊन सयाजी शशिकांत माने यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे संचालक विशाल पाटील तसेच पंचायत समिती सदस्य उमेश पाटील, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. निवडीनंतर सयाजी माने यांच्या गावच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माने यांनी सर्वांचे आभार मानले.